फाल्गुन शुक्लात येणाऱ्या एकादशीला आमुलकी एकादशी असे म्हटले जाते. फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळीपूर्वीची ही आमुलकी एकादशी होय. पौराणिक कथेनुसार भगवान शंकर आणि पार्वती माता यांचा शुभ विवाह झाल्यानंतर ते प्रथम काशी येथे आले. म्हणून या दिवशी रंगभरणी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते, म्हणूनच याला आमुलकी एकादशी म्हणून ओळखले जाते. आवळ्याच्या झाडाला पापांचा विनाश करणारं झाड असं म्हटलं जातं, कारण भगवान विष्णू, ब्रह्मा आणि शिव आवळ्याच्या झाडाच्या मुळामध्ये आहेत. फांद्यांमध्ये मुनी, डहाळ्यामध्ये देव, पानांमध्ये वसू आणि फळांमध्ये सर्व प्रजापती राहतात. आवळा झाडाच्या पूजनामुळे गोदानाचे पुण्य मिळते, अशी मान्यता आहे. आवळा हे झाड श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे. या दिवशी आवळा या झाडाची पूजा करून त्यास नैवेद्य दाखवला जातो. पौराणिक कथेनुसार वैदिक नावाच्या नगरात चैत्ररथ नावाचा चंद्रवंशी राजा राज्य करत होता. राजा विद्वान, अत्यंत धार्मिक, दयाळू, प्रजेची काळजी करणारा होता. राजा प्रत्येक एकादशी व्रत विधी धर्मपूर्वक करत असे. त्या राज्यातील सर्व प्रजा एकदशी व्रताचे पालन पूजन करत होती. त्यामुळे सर्व राज्यात प्रजा सुख व समाधानी राहत होती. एकदा फाल्गुन महिन्याच्या आमुलकी एकादशी तिथीवर राजा आणि त्याची सर्व प्रजेने एकादशी व्रत केले. नंतर आपल्या प्रजेसह राजाने मंदिरात जाऊन कळश स्थापित केले आणि धूपदीप, नैवेद्य, पंचरत्न पूजन केले. नंतर सर्व मंदिरात रात्री जागरण करू लागले. रात्री मंदिरात एक शिकारी आला. तो आपल्या कुटुंबाचे पोषण शिकार करून करत असे. तो तिथे आला तेव्हा भुकेने अत्यंत व्याकुल होता. अन्नाची आशा ठेवत तो मंदिराच्या एका कोपऱ्यात बसला. त्या जागी बसून तो प्रभू विष्णूंची कथा आणि एकादशीचे महात्म्य ऐकत होता. या प्रकारे त्याने संपूर्ण रात्र जागर करत घालवली. सकाळी सर्व लोक आपापल्या घराकडे निघून गेले. तो शिकारी देखील आपल्या घरी निघून गेला. काही दिवसानंतर शिकारीचा मृत्यू झाला. त्याने जीवहिंसा केली होती, म्हणून त्याला नरक भोगावं लागणार होतं. परंतु त्या दिवशी आमुलकी एकादशी व्रत आणि जागरणाच्या प्रभावामुळे त्याने राजा विदुरथ यांच्या घरी जन्म घेतला. त्याचं नाव वसुर्थ असे ठेवले गेले. मोठ्या झाल्यावर तो चतुरंगिणी सेनासह व धन धान्याने युक्त होऊन 10 सहस्त्र गावांवर राज करू लागला. त्याचा तेज सूर्यासमान, कांती चंद्रासमान, वीरता प्रभू विष्णूंच्या समान आणि क्षमा पृथ्वी समान होती. तो अत्यंत धार्मिक, सत्यवादी, दयाळू, कर्मवीर होता. तो श्रीहरी विष्णू भक्त होता. एकदा राजा वसुर्थ शिकार खेळण्यासाठी गेले होते. ते जंगलात रस्ता भरकटले आणि मार्ग लक्षात नसल्यामुळे त्या जंगलातील एका झाडाखाली झोपी गेले. रात्री तेथे डाकू दरोडेखोर आले आणि राजाला एकटे झोपलेले बघून राजा वसुर्थच्या जवळ आले. त्यांना राजाची ओळख पटली. ते डाकू म्हणू लागले की या दुष्ट राजाने आमच्या आईवडील, पुत्र, पौत्र व इतर बांधवांना मारले आहे. राजातून हाकलून दिले आहेत. आता याला मारून आपण अपमानाचा सूड घ्यायला पाहिजे. ते डाकू राजावर शस्त्राने वार करू लागले. परंतु जेव्हाही शस्त्रांनी राजावर प्रहार करायचे ते फुलाप्रमाणे भासत होते. श्रीहरीच्या कृपेने डाकूंचे शस्त्र हे त्यांचेच त्याच्यावर उलट प्रहार करत होते. त्यात सर्व डाकू जखमी होऊन बेशुद्ध झाले. तेव्हा राजाच्या शरीरातून एक सुंदर स्त्री बाहेर पडली. देवीने विविध अलंकार घातलेले होते. त्यांचे डोळे भयंकर लाल, जणू डोळ्यातून आग निघत आहे असे. तेव्हा त्या मृत्यूच्या देवीप्रमाणे दिसत होत्या.
देवीने काही क्षणातच त्या सर्व डाकूंचा वध केला. राजा जेव्हा झोपेतून उठले त्यांनी पाहिले की त्यांच्या आजूबाजूला सर्व डाकू मरून पडले होते. ते विचार करत होते की आपल्याला कोणी वाचवले, कोणी जवळचा व्यक्ती तर नाही ना. हे विचार करीत असताना आकाशवाणी झाली की हे भक्त भगवान श्रीहरी विष्णू शिवाय तुमचे रक्षण आणखी कोण करणार. ही आकाशवाणी ऐकून राजाने भगवान श्रीहरी विष्णूचे स्मरण करत त्यांना नमस्कार केला व आपल्या राज्यात परत सुखरूप आले. राजा वसुर्थ यांच्या मुखातून सर्व दृष्टांत ऐकून वरिष्ठ ऋषी बोलले, राजा, हा सर्व आमुलकी एकादशी व्रताचा प्रभाव आहे. जो कोणी आमुलकी एकादशीचे व्रत करतो तो प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त करतो व शेवटी वैकुंठ धाम प्राप्त करतो.